नमस्कार मंडळी. तर आज मी घेऊन आली एक भन्नाट रेसिपी, ती म्हणजे काजू मसाला रेसिपी. सध्या काजूचा सीझन चालू आहे, त्यामुळे म्हटलं काजू मसाला रेसिपी होऊन जाऊ दे. नक्की बनवा, झटपट होते. त्याच्यासाठी एका टोपामध्ये पाणी घ्यायचं, पाणी आपल्याला गरम करायचं, त्याच्यामध्ये काजू आणि कांदा ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला उकळून घ्यायचं आहे. कांदा आणि काजू उकळले की ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचे आणि मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे आहेत. एका कढईमध्ये तेल ॲड करायचं आहे. तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जे काजू घेतले आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत. काजू तळल्याने टेस्ट खूप छान येते आणि खायला देखील खूप मस्त लागतात. तर काजू आपल्याला व्यवस्थित पूर्णपणे फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये. आणि काजू फ्राय करून झाले की आपल्याला त्याच तेलामध्ये खडे मसाले ॲड करायचे आहेत. खडे मसाले ॲड केले, खडे मसाले व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत. नंतर त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करणार आहे. कांदा व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहे. कांदा मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेजपत्ता ॲड करायचा आहे आणि आलं लसूणची पेस्ट. ते व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टमॅटो ॲड करायचा आहे. तो देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हळद, धना पावडर, गरम मसाला, लाल तिखट मसाला, सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित आपल्याला तेल सुटेपर्यंत. आणि मी तेलाचा खूप कमी वापर केला, पाहू शकता तुम्ही. मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत तेलावरती. बघा, मसाले व्यवस्थित मिक्स झाले, थोडं थोडं तेल देखील सुटायला लागले मसाल्यांना. आपण त्याच्यामध्ये काजूची जी पेस्ट केलेली काजू आणि कांद्याची ती ॲड करणार आहे आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये काजू आणि कांद्याची पेस्ट मिक्स करून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही, संपूर्ण पेस्टचा कलर चेंज झाला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करणार आहे, थोडीशी साखर ॲड करायची आहे. साखर ॲड केल्याने भाजीला टेस्ट खूप छान येते आणि व्यवस्थित आपण ग्रेव्ही मिक्स करून घेणार आहे, पाहू शकता तुम्ही. आणि त्याच्यामध्ये नंतर आपण काजूच्या बिया ज्या तळून घेतलेल्या त्या मिक्स केल्यात आणि गरम पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. गरम पाणी ॲड करून मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला मस्त भाजीला उकळी येऊन द्यायची आहे. भाजीला उकळ आली की त्याच्यामध्ये वरून आपण थोडीशी कसुरी मेथी ॲड करणार आहे. कसुरी मेथी ॲड केल्यावर परत आपण भाजी मिक्स करून घेणार आणि इथे आपली भाजी बघू शकता रेडी झाली आहे. तरी देखील आले भाजीला वरती आणि भाजीचा कलर पाहू शकता. ही आता भाजी मी सर्व करते खाण्यासाठी. खूप छान झालेली भाजी. एकदा नक्की बनवून ट्राय करा काजू मसाला भाजी. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या पेजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.